नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। जे लोकांचं झालं ते सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो। गेल्या 2 महिन्यापासून सकाळी 6 ते रात्री 2 असा कार्यक्रम चालू आहे आणि अजूनही तो काही संपलेला नाही। किमान ते सोमवारी आपले जवळजवळ आपल्या लोकसभा मतदारसंघाचे सगळे 10च्या 10 तालुके संपतील आणि त्याच्यानंतर अजून संभाजीनगर जिल्ह्यातले 4 तालुके बाकी आहेत, हे संपवायचे आणि आपल्या जालना जिल्ह्यातले 2 बाकी आहे। म्हणून मी आपल्या सगळ्यांना पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो की 4 तारखेला निकाल लागून आज जवळजवळ 16 तारीख उलटली आणि आपल्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या एका तालुक्याला यायला आपल्याला उशीर झाला। परंतु आपण ज्या पद्धतीने काम केलं, ज्या पद्धतीने आपण ही निवडणूक अंगावर घेतली, ती खऱ्या अर्थाने फार मोठी मोलाची कामगिरी। 2004 नंतर पहिल्यांदा पुन्हा जवळजवळ 20 वर्षानंतर, मी 2004 का म्हणतो तर त्याही वेळेला आपण अवघ्या 10,000 मताने निवडून आलो होतो। त्याही वेळेला एक उत्साहाचं वातावरण निश्चितपणाने होतं, पण आपल्या मतदारसंघात त्यावेळेला खैरे साहेबांना जवळजवळ 36,000 मताची लीड होती आणि त्याच धर्तीवर आपलं वातावरण यावेळेला झालं आणि जवळजवळ 30,000 मतांनी आपण मला लोकसभेवर पाठवलं। ही फार मोठी कामगिरी ही आपल्या मतदारसंघाने केलेली आहे। मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो, आपल्या सगळ्यांचे आभार मानतो, कारण तुम्ही ज्या पद्धतीने आपल्या बूथवर, आपल्या गावामध्ये, आपल्या वार्डामध्ये, आपल्या पंचायत समिती सर्कलला, आपल्या जिल्हा परिषद सर्कलला जी मेहनत घेतली, जे कष्ट केले, ते अपार आहे। त्याची मोजमाप गिनती होऊ शकत नाही अशा पद्धतीचं काम गेल्या 1.5 महिन्यापासून आपण करताय, 1-2 महिने झाले, पण खऱ्या अर्थाने त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला तो 4 तारखेला रात्री। आपण सगळेजण त्यावेळेला आनंद सागरात बुडून न्हावून निघालो, कारण 1,10,000 मताची लीड घेऊन आपण जालन्याची लोकसभा जिंकलो होतो। तो 4 तारखेचा दिवस खऱ्या अर्थाने तुम्ही केलेल्या कष्टाचा चीज झालं, फळ मिळालं असं मी म्हटलं तर वावगं होऊ नये। ह्याच्यात एक अयूब भाईचं नाव नाही घेतलं ना मी, अयूब भाई नगरसेवकाचं नाव नव्हतं आलं ना, अयूब बहीण बाळूलाल गुजर, मला परत एकदा त्यांचंही नाव या ठिकाणी घेतो। सलीमबाईच राहिले होतं का, सलीमबाई आमदार, अजून बुर्जी बी राहिले। मला आपल्याला या ठिकाणी तो 4 तारखेचा दिवस आजही आठवतो। गेलो, नेहमीप्रमाणे पहिली फेरी मायनस केली आणि मी म्हणलं सुरुवात तर लई वाईट झाली, आता काय करावं। सगळेच जण, मी बापूला बोलत होतो, बापू मला बोलत होते आणि व्यासपीठावर आम्ही कलेक्टर साहेबाच्या पाठीमागं बसलो होतो। समोरच्या उमेदवाराची माणसं येत होती आणि त्यांच्यामध्ये इशारे करत होती, नाही नाही सगळ्या बूथवर आणि सगळ्या टेबलवर आपणच पुढं आहोत। आम्ही म्हणलं 1 नाही 2 नाही, आपण काही बोलूच नाही।
बापूची आमची चर्चा चालू झाली. कदाचित असं होऊ शकतं का की याच्यामध्ये त्यांनी जो शेवटच्या 3-4 दिवसामध्ये मोठा प्रयोग केला त्याचा परिणाम झाला की मग काय मतदारसंघात होऊ शकतं बापू, त्याचं काय बघूया काय होतं ते. पण आमची हिंमत हरत नव्हती. त्या दिवशी खूप लोक खालून फोन करायचे, आम्ही कोणाचे फोन घेत नव्हतो कारण आम्हालाच काही इथं खाली कळत नव्हतं काय होणार आहे. परंतु तिथं आपले जे टेबलवर बसलेली माणसं होती ना, त्यांनी आम्हाला दुसऱ्या फेरीचा निकाल कलेक्टरकडे यायच्या अगोदर कळवला आणि म्हणले आपण 1000 मताने पुढे गेलो, ते 2500 कमी करून. तर बापू आता अजून तर काही आपण लगेच आनंद साजरा करण्यासारखा नाही, परंतु अजून 4-5 फेऱ्या जोपर्यंत जात नाही तोपर्यंत काही खरं नाही. ते 4-5 फेऱ्या गेल्यानंतर ठरवू. आणि मग जेव्हा 5-6 फेऱ्या झाल्या आणि आपण 5-6 फेऱ्यामध्ये कसेही 15-20 हजारापर्यंत जाऊन पोहोचलो, त्याच्यानंतर ते 1 का 2 फेरीमध्ये थोडेसे आपल्यापेक्षा वरचढ झाले, पण आपली लीड कमी करता आली नाही त्यांना. त्यामुळे त्या दिवशीची जो घटनाक्रम आहे तो तुमच्या आणि माझ्या सगळ्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा होता, हे मात्र खरं. पण त्याच्याबरोबरीने आपल्या कार्यकर्त्याचा, व्यासपीठावर बसलेल्या नेते मंडळीचा आत्मविश्वासही तेवढा दांडगा होता. मी जेव्हा प्रचाराच्या नंतर निवडणूक संपल्यावर आभाराचा दौरा करायला गेलो, त्यावेळेला मी ज्या ज्या गावात गेलो त्या त्या गावात, ज्या ज्या सर्कलला गेलो त्या त्या सर्कलला लोक इतक्या आत्मविश्वासाने, कोणी कवटाळत होतं, कोणी हस्तांदोलन करत होतं, किंबहुना कोणी पुष्पगुच्छ द्यायचं, कोणी शाली द्यायचं. मी म्हणलं बाबा हे 4 तारखेनंतर आहे. एक दिवस आम्ही आवताडे साहेबाच्याकडे बसलो तेव्हा ते म्हणले अरे तू मतदानाची मग संपलं ना आज, म्हणे आजच बुके घेऊन आला का. ते उलट ते रागावले. ते म्हणले याला 4 तारीख उगू द्या ना. कशाचं दम निघतो लोकाला. 4 तारखेनंतर नाही ते दुसऱ्या दिवशी चालू झाला अप्पा. सकाळी रोज भेटायला येणं आणि पुष्पगुच्छ आणून देणं. बरं गंमत अशी, विचारायचं कामच नाही कोणाला. अरे म्हटलं हे नको आणू ना. नाही 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 तुम्हाला नाही माहीत म्हणे, तुम्ही निवडूनच यायले, मलाच माहीत नाही म्हणतो. अरे त्याचा आत्मविश्वास सांगत होता की मी काय काम केलेलं आहे तुमच्याकरता. कशामुळं घडलं तर खऱ्या अर्थाने प्रत्येक मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनी, आणि कोणत्या कार्यकर्त्यांनी तर महाविकास आघाडीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं. ही फार मोठी गोष्ट आहे बापू. या वेळेला कार्यकर्त्यांनी खरंच जीवाचं रान केलं. तुम्ही मगाशी बोलता होता म्हणले तो आता फोनवर म्हणतो बोला साहेब. हे कशाचं परिवर्तन आहे, कशामुळे घडलं तर ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहून दिली होती आणि तुमचा अधिकार वापरा म्हणून सांगितलं होतं, तो वापरण्याचं काम खऱ्या अर्थाने या 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व समाज बांधवांनी केलं. मग ते आमचे मुस्लिम समाज बांधव असू द्या, दलित समाज बांधव असू द्या, ओबीसी असू द्या, मराठा समाजाचा तुम्ही होतो त्यांनी तर भरभरून मतदान केलं, त्याच्याबद्दल काही दुमत मला वेगळं बाळगायचं कारण नाही. पण याचा अर्थ असा पण आहे की बाकीच्या सगळ्या समाजाने सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आपल्याला सहकार्य करण्याचं काम या ठिकाणी केलं. मी परत एकदा आपल्याला सांगू इच्छितो की मला आपल्या सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहे. भैया आज काय कार्यक्रम होता? आज या ठिकाणी जालना लोकसभेचे खासदार माननीय डॉक्टर कल्याणकारी साहेबांच्या सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी फुलंब्री विधानसभेच्या वतीने, औरंगाबाद संभाजीनगरच्या तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी बंधू आणि भगिनी या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचा आग्रह असतो हा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित केला होता. सर्व छत्रपती संभाजीनगर तालुक्याचे पदाधिकारी बंधू भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. सर्व जालना लोकसभा मतदारसंघाचे बंधू भगिनींचं मी धन्यवाद देतो, आभार मानतो की साहेबांना या ठिकाणी आपण निवडून दिल्याबद्दल आणि एक अतिशय मोठ्या लीडनी या ठिकाणी साहेबांचा विजय या ठिकाणी झालेला आहे. प्रथमतः सर्वांचे
त्यांचे कोणी त्यांचा आभार मानतो